नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधून इच्छुक उमेदवार अंकुश दत्तात्रय वराडे आणि मोनिका अंकुश वराडे यांनी आज सिडको विभागीय कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थक उपस्थित होते। अंकुश वराडे आणि मोनिका वराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबवत असून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले। कुठलेही पद नसताना त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला। हे दोघेही भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून पक्षाच्या विचारधारेनुसार विकासाभिमुख, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कारभार करण्याचा आपला निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच तरुण आणि महिलांसाठी विशेष योजना राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर संजय वाडकर गेली 40 वर्षापासून सिडकोमध्ये 29 प्रभागामध्ये डॉक्टर आहे, लोकांना सेवा देतो। माझे मित्र अंकुश वराडे हे गेली 35 वर्ष या प्रभागामध्येच इथलेच स्थानिक रहिवासी असल्यामुळे सगळ्या लोकांचा मदत करणं, पोलीस स्टेशन असेल, ॲडमिशन असेल, कुठे काही भानगडी झालेले असतील, कुठे काही गोरगरिबावर अन्याय होत असेल, कुठे एखादं हे काढायचं असेल, मोर्चा काढायचा असेल, पाणी प्रश्न असेल, हे सगळ्या ह्याच्यामध्ये पुढाकार आत्तापर्यंत घेतलेला माणूस, गरीब ह्याच्यामधनं वर्गातनं आलेला माणूस आणि सगळ्यांना सहकार्य करणारा माणूस। तर कृपा करून मी असं देवाला आणि सगळ्या माझ्या मतदारांना आणि सर्व माझ्या पेशंट वर्गाला मी अशी विनंती करेल की माझा भाऊ अंकुश वराडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा। हा माणूस तुम्हाला 100% 11th आवरला, म्हणजे रात्री तुम्ही 4 वाजता जरी कॉल केला, 2 वाजता कॉल केला, तर हा माणूस एका कॉलमध्ये येणारा माणूस आहे, तर त्यांना मदत करा। थँक्यू सो मच। बोध नागपूर आहे, राहणार 29 प्रभागात। आता सर्व तर डॉक्टर साहेबांनी स्तुती आणि सगळं सांगितलंच आहे। आमचे परम मित्र अंकुश अण्णा वराडे, त्यांच्या मिसेस मोनिकाताई वराडे हे 29मधून उत्सुक आहे आणि आता आम्ही ते फॉर्मच्याच प्रोसेसला आलो होतो। तरी सर्व माझे मित्रपरिवार, सगळं माझे जे आमच्या संबंधातून म्हणजे कामाच्या संबंधातून जुडलेले लोक आहे, त्यांनी अंकुश अण्णांना मदत करावी हीच नम्र विनंती। मी अंकुश दत्तात्रय वराडे, माझी मिसेस मोनिका अंकुश वराडे, आम्ही महापालिकेत विभागीय कार्यालयात माझा आणि माझ्या मिसेसचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेलो आहे। तरी आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे व सर्व 29मधील नागरिकांना मी एक आव्हान करतो की मी 35 वर्षापासून महाकाली चौकात राहतो, वरील स्थानिक उमेदवार आहे, स्थानिक उमेदवाराला एक संधी देऊन पाहा। मी शिवजयंती उत्सव, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलचा, कोणताही पोलीस स्टेशनचा, कोणत्या प्रॉब्लेममध्ये मी ॲग्रेसिव्ह राहतो, प्रत्येक माणसाला मदत केलेली आहे। तर त्याचे एक फक्त सर्वांनी संधी देऊन पाहा, त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल, ही तुम्हाला कळकळीची प्रभाग क्रमांक 29 नागरिकांना विनंती करतो। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकुश वराडे आणि मोनिका वराडे म्हणाले, मायबाप जनतेने आम्हाला एकदा संधी दिली तर त्या संधीचे सोने करून दाखवू। प्रभाग क्रमांक 29च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू। त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 29 मधील राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी निवडणुकीत लढत रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसतंय। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, सिडको।